नाऱ्या बेड उपटून कोण उडी मारून तिकडे गेला. म्हणजे प्रत्येक जागा खुर्ची मोकळी झाली की तिकडे नाऱ्याच पाहिजे. हे कोणी सांगितले काय, लिहून दिले काय? हर काय चाटायची म्हणजे किती चाटायची? काय जिभेला काय विश्रांती देणार की नाही? पण कोण आहे कोण? हा 1.5 फुट्या कोण आहे कोण? मला काय माहित नाही. काल मी म्हणे शिवसेनेत काढलीस साल काढून काय उपयोग आहे? 10 वर्ष मला झाली तरी पण मला अजून मूल होत नाही. अरे काय त्याच्या आयला चालल्या? हे काय गौरवाची बात आहे? आता निर्णय तुम्ही घ्यायचा. इतक्या लाचार्याने गेलेल्या माणसाला काय त्याच्या चरणावर कोकण ठेवणार आहात, सिंधुदुर्ग ठेवणार आहात? काय त्या बेळी नारोबा वळवळी आता काँग्रेसच्या कोंबडीच्या मागे लागलाय. ही खूप कुत्री पाळली आहेत, पण त्यांच्या नाऱ्यासारखी वगैरे यायला लागलं तर मी बाकीच्या तर खरी कुत्री सोडून दिली पाळायची. म्हणजे कुत्रं बरं आहे, पण ते तिच्या आयला मला चावायला निघालं. हाणा तिच्या आयला नाऱ्या. बरं याला नीट इंग्लिश येत नाही. हिंदी म्हणजे मैंने बोल्या, अरे बोल्या यायला बोल्या. पण आज काय विषय काय, कशावर बोलायचं काय? कशावर? पण कोण आहे कोण? हा 1.5 फुट्या कोण आहे कोण? मला काय माहित नाही. मी त्याला ओळखत नाही आणि ओळखत होतो तर मोठं विस्मरण झालं. वसूल मंत्री वसूल. सिंधुदुर्गवासियांची एक इच्छा होती की साहेबांनी आमच्या समोर बोलावं. मी येतोच आहे ना तुमच्या मालवणात. जरा तो तवा तापू द्या निवडणुकीचा, म्हणजे मग भाजायला बरं पडतं. उपडा तिपडा करून मस्तपैकी भाजून निघाला पाहिजे आणि भाजणारच. आत्तापर्यंत त्यांनी मालवणचं कालवण खाल्लं असेल, पण आता त्याला जरा धूळ खा. मालवण काय आणि कणकवली काय एकच आहे. पण तुम्ही शिवसेनेच्या सिंधुदुर्गाचे चिरे आहात. मला खात्री आहे की याच्यातला एकही चिरा ढासळणार नाही. आमचे चॅनलवाले म्हणत होते आम्हाला आत घ्या आत घ्या. म्हटलं आत घ्या काय आणि बाहेर राहा काय, तुमचे आपलं एकच. DN काल नगरला सभा झाली शिवसेनेची, बाजूलाच नारोबाची होती. त्याचं सारखं चित्रण चाललेलं आणि आपल्या सभेकडे दुर्लक्ष, म्हणजे आपलं दाखल काहीतरी. आणि मग वर्तमानपत्रामध्ये सभेला गर्दी कमी होती आणि तिकडे तुफान होती. सुरेश शेट्टी काँग्रेसचा एक पूर्वी मंत्री होता, आता आहे की नाही मला माहीत नाही. आहे का? हां केला. हां गेल्या 2 वेळेला म्हणे इथे मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या, पण एवढी गर्दी नव्हती. म्हणजे स्वतःच्या मुख्यमंत्र्याची तो मारतोय. हर काय चाटायची म्हणजे किती चाटायची? काय जिभेला काय विश्रांती देणार की नाही? नाऱ्या बेड उपटून कोण उडी मारून तिकडे गेला. मी सामन्यामध्ये सगळा इतिहास छापलाय. मला कारण काय झालं, जेवढ्या तोला मोलाचा आपला हा काय म्हणतात त्याला मुथखडा नाही आपला हे खडा बरं, कधीतरी असं मी फेकून देईन फटाकन.
ज्या वेळेला मला असं कळलं की कारस्थानाला सुरुवात झालेली आहे, बेचैन होतोय, तगमगतोय जीव, कासावीस होतोय, हगल्या पारल्या श्वास लागतो, मुख्यमंत्रीपद पाहिजे. शिवसेना काय आता संपलेली आहे, आता काय मुख्यमंत्रीपद मिळणार नाही. अला म्हणजे प्रत्येक जागा खुर्ची मोकळी झाली की तिकडे नाऱ्याच पाहिजे. हे कोणी सांगितलं, काय लिहून दिलंय काय? कोकण ह्याला काय आंदण दिलंय, मालवण कणकवली वगैरे? हे होते म्हणून नाऱ्या निवडून यायचा. सभा माझी होणार, सभा उद्धवची होणार, सभा राजची होणार, सभा सगळ्यांची होणार, सगळे येणार मालवणात, सगळे येणार. होऊन जाऊन दे ना एकदा. माझ्या शिवरायाचा तो भगवा झेंडा खाली कधीच येणार नाही, येऊ शकत नाही, आणि खाली खेचणार अजून जन्मास आलेला नाही आहे. ज्या वेळेला रंगशारदेमध्ये सभा झाली 14 एप्रिलला, मी नव्हतो, उद्धव नव्हता. उद्धव मला परत आणायला आला होता. ह्याच्या अगोदर हे नारोबा बोलून गेले, शिवसेनेमध्ये म्हणे हल्ली तिकिटांचा व्यापार होतो. मला मोबाईलवरनं सांगितलं की असे असे चड्डीत चिरकलेत, आता कुठे काढायची आणि बघायची त्या आला साली किती शिरकला म्हणून. त्यातलं एक महत्त्वाचं वाक्य मी घेतलं की बघा किती तिकिटांचा व्यापार होतो. बरं ठीक आहे, तो होता. हे सगळे होते, नगरसेवक होते, आमदार होते, खासदार होते, महाराष्ट्रातील अनेक शिवसेनेचे प्रतिनिधी होते. आणि ह्या सभेमध्ये हा नारोबा म्हणतोय की व्यापार होतो. मग सगळ्यांना प्रश्न केला. मी पहिल्यांदा मनोहर जोशींना विचारलं, कारण मी त्याला त्या मनोहर जोशींना हिंदुस्थानातील उच्चतम असं सभापतीपद दिलं. म्हणून मी त्यांना विचारलं, काय? म्हटलं, पंत, तुम्हाला मी ज्यावेळेला सभापतीपद बनवून दिलं, किती मागितलं मी तुमच्याकडे? कारण मागितल्याशिवाय कोणी देत नाही, म्हणून मागावं लागतं. म्हटलं काही नाही. म्हटलं नारोबा तुम्ही? काही नाही. सगळ्यांना विचारलं, तुमच्याकडून कोणी तुम्हाला? म्हटलं मला दिले असतील तर सांगा. तिकीट द्यायच्या वेळेला इतके पैसे बाळासाहेबांना मोजले, खोकी पाठवली, डबडी पाठवली, आणि इतके इतके होते. मला, राजला, उद्धवला, कोणालाही दिलं. एक जण जरी म्हटलं उभा राहिला की होय बाळासाहेब मी तुम्हाला दिले, राजला दिले, उद्धवला दिले, यांच्यापैकी ह्याला दिले, सांगा. उद्धव असेल आणि आत्ता जर ते सिद्ध झालं, एक क्षणभर म्हटलं मी त्याला शिवसेनेत ठेवणार नाही. राज असेल तरी सांगा, एक क्षणभर राजला मी शिवसेनेत ठेवणार नाही. आणि मी असेन तर मी शिवसेना सोडून जाईन, संन्यास देईन. हल्ली जे राजसन्यास घेतात काही लोक, तसा संन्यास नाही. राजसन्यास म्हणजे राजसन्यास. त्या ह्याला जाहीर करायचं संन्यासाच्या नावानं आणि पुन्हा आपलं जाऊन बसायचं पारावरती. कोण अडवणार आहे तुम्हाला? आणि मला कळलं नाही की असं झालं. कोण अडवणार आहे तुम्हाला? आणि मला कळलं नाही की असं झालं. धाडस कसं केलं बोलण्याचं? कारण आज पण असा कधी बोलला नाही. मग आज कसं याला धाडस झालं तिकिटांचा व्यापार होतो म्हणून बोलण्याचं? आणि शेवटी शरद पवारांनी बेंड फोडलं. 3-4 महिन्यापासून नारायणराव आमच्याकडे येत आहेत आणि जात आहेत. म्हटलं कशा करता हेलपाटे मारतोय? हां, का मारतोय? आमची काही बोलणी झाली. आणि 6 महिने माझ्याकडे प्रभावराव म्हणाल्या की नारायणराव आमच्याकडे यायचे आणि जायचे. म्हटलं कशा करता जायचं? बाई असं म्हणून जायचं? पण कशी आहे, दिसायला कशी आहे, काय काय कसे आहे, काय सिलेक्शन आहे की नाही?
हं? तेव्हा मला कळलं की साला तिथे खुंटा मजबूत करतोय तो. जमल्यास राष्ट्रवादीमध्ये, नाही जमल्यास काँग्रेसमध्ये. राष्ट्रवादीत काही जमू शकलं नाही. पहिली अट, मी जर तुम्ही माझा स्वीकार केला तर मला उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद, जे आज आर पाटलांकडे आहे ते मागतोय. कालचा गधडा लगेच गेल्यावरती चहाला तंगड्या झाडायला लागला. पवार म्हणाले म्हणे अटीतटी टाकून काही तुम्ही तुमचा स्वीकार केला जाणार नाही. अटीबिटी नाही, घ्यायचं तर सरळ या, मग कुठे तुमचा गणपती बाप्पा बसवायचं ते पाहू, पण सरळ या, अट नाही. नाही पटलं, कोण देणार एवढी फटकन मोठी जागा हो? ते काँग्रेसवाले आहेत, अनेक वर्ष त्यांनी पण त्यांचे तिथे घासलेली आहे. मग तुमचं चंदन कशाला पाहिजे तिकडे? का सांड दिसले म्हणून घासाय? मग काँग्रेसकडे गेले आणि तिथे कोकणाचा विचार झाला. आणि मग प्रभाराव, त्या आलबाबाई आणि तो अहमद पटेल लांडिया, आणि नारोबाला मी वर्षापासून ओळखते, कित्येक वर्ष. त्यांच्या हिशोबाप्रमाणे 39 साल मी म्हणे शिवसेनेत काढलीस. साल काढून काय उपयोग आहे? 10 वर्ष मला झाली तरी पण मला अजून मूल होत नाही. अरे काय त्याच्या आयला चालल्या, हे काय गौरवाची बात आहे? तर उठत नाही चालले तर कोण काय करणार? पुढचं चित्र रंगवता हा माझा दोष आहे. व्यंगचित्रकारनं काय करू, काढत नसलो तरी अजून सवय जात नाही जुनी. टेकवलं कोणाच्या तरी हसतात. आणि त्यानंतर मग त्याने तिकडे ओपनिंग बॅट्समन म्हणून त्याला हे करण्याचं ठरलं. आणि त्या सुनेबाईंच्या कानामध्ये यांनी सांगितलं, मोठा माणूस आहे, जबरदस्त आहे, महाराष्ट्रामध्ये वजनदार आहे, हातात आला सगळं कोकण म्हणे आपल्या पायाशी ठेवेल. आता निर्णय तुम्ही घ्यायचा. इतक्या लाचार्याने गेलेल्या माणसाला काय त्याच्या चरणावर कोकण ठेवणार आहात, सिंधुदुर्ग ठेवणार आहात? शपथपूर्वक. घाचा नीट उपचार करा, अनुसार देऊ नका. आणि गेला आयत्या बेळी नारोबा वळवळी. अजून समाधानी नाही आहे, अजून त्याचा मुख्यमंत्री पदावरती डोळा आहे. कोण सोडणार मुख्यमंत्रीपद याच्यासाठी? कालचा पाहुणा राहायला आलाय घरामध्ये, त्याचा आग्रह काय, एक रात्र तरी आपण मला आपल्या बायकोपाशी झोपून देणार का? त्या भडव्या काल आलास आणि एकदम चला माझ्या बायकोपाशी झोपायला मागतोस तू? कोण देणार? कानफडात मारून बाहेर काढायला पाहिजे. ठेवलंय सध्या, बरं आहे. आता महसूल मंत्री नाही, मागे तुम्ही ओरडा केलात, वसूल मंत्री. वसूल आज सकाळी सिंधुदुर्गमधले काही बांधव आले, मला माहीत नाही कानो काही येतं काय काय गोष्टी. आमच्या मातोश्रीमध्ये सतत कोण ना कोण काहीतरी रीग लागलेली असते.
हे वर्तमानपत्रामध्ये नाही येणार. महत्वाशीच्या इथे सन्नाटा. मग तुम्ही तरी येऊन गर्दी करायची म्हणजे सन्नाटा भासला नसता. एकदा कॅमेऱ्याच्या दुर्बिणीत साफ करून घ्या, फोटोग्राफच्या दुर्बिणीत साफ करून घ्या, म्हणजे मग सन्नाटा आहे का भन्नाटा आहे तुम्हाला कळेल. पण जाऊ द्या, काय मीडियाशी माझं वैर नाही आहे, ते दुश्मन नाही आहे. पण असं का वागता तुम्ही? काही वर्तमानपत्र अशी फिरलेली आहेत की सतत शिवसेनेच्या विरोधातच आणि त्याच्या बाजूनी सतत गेली पाकिटं. ते आहे, रत्नागिरी टाइम्स आहे. आज काहीतरी कोणी कबूल केलंय, त्याला प्रेस काढून जाण्याचं त्याने वचन दिलेलं आहे. प्रेस झालं गेलं आहे. पण मी मारतो ना बुच कधी कधी, तुम्हाला माहित नाही. हे आमचे केबलवाले आहेत ना, हे केबलचं जाळं आहे आपलं मस्तपैकी. मी आणि परबला फोन करून सांगतो कुठे बसलाय. हा इकडे असेल का, कुठे आहे? आहेस ना रे बाबा? आहे. अनिल परबला सांगतो, अनिल केबलवाल्याला सांग सारा खेच. ते खेचतात, बंद. मग लगेच फोन यायला लागतात मला, उद्धवला, राजला वगैरे. अरे बालासाहेब जे के हो ऐसे मत करना. म्हणलं ये मत करना, वो मत करना, तुम्ही काय पाहिजे ते करू क्या? आपण पण साला हिंदीत सोडत नाही. हे आपल्याकडे आहे, जेवढी शस्त्र आहेत आपल्याकडे भरपूर चांगली. बरं, आम्हाला गाडीतनं दगड, धोंडे आणि तलवारी न्यावे लागत नाहीत. एक आमच्या तोंडातली जीभ बस असते. अनेकांची मुंडकी उडवते, कापून काढते. यापेक्षा आणखीन भवानी तलवार आम्हाला कुठची पाहिजे? आणि मग पूर्वपदावरती येऊ की तांतडीनं आम्ही सर्व नेत्यांची बैठक घेतली. जेवढ्यांना फोन जाऊन बोलवता येईल त्या सगळ्यांना बोलवलं रात्री 9:30 वाजता. आणि म्हटलं असंच आहे. त्यावेळेला आम्ही निर्णय नाही घेतला, ज्याला कोणालाही माहीत नव्हतं की असं बाळासाहेब बोलणार आहे आजच्या सभेत. मी निर्णय घेतला की त्याला यायला नाऱ्याला म्हणा, तू शिवसेना प्रमुख हो ना, मी कशाला पाहिजे, कोण पाहिजे, चालव तू. पण म्हटलं नाही. का? एवढं मोठं शिवसेना भवनात उभं राहते, या डिसेंबर महिन्यात उभं राहील, हे त्याच्या ताब्यात द्यायचं? नाही, देणं शक्यच नाही हो. त्याला काय बापाचा माल आहे काय चालला? काय म्हणाला? बरोबर आहे, वसूल मंत्री ना. तर ज्या वेळेला मी मीटिंग तांतडीने बोलवली त्यावेळेला संध्याकाळी 7:30च्या सुमारास इथे कुठेतरी सुहास सावंत असतील आमचे, ते BSTचे. हां इथे आहे. हा पुरून उरलाय त्याला. बरं, त्याचं पनवेलच्या नजदीक कुठेतरी क्षणभर विश्रांती म्हणून छोटंसं हॉटेल आहे. तिकडे 6 पेट्रोल पंप, 1 थिएटर, 1 3 स्टार हॉटेल, बजाज एजन्सी, हजारो एकर जमीन, गोव्यामध्ये 165 रूमचे मोठे आलिशान हॉटेल, शिवाय कर्नाळा, पुणे, गोवा, मुंबई येथे आलिशान बंगले, लंडनचा बंगला सुद्धा आहे, तो सुद्धा याच्यामध्ये लिहायला विसरलेले आहेत. 3 ते 4 मुंबईमध्ये फ्लॅट व अन्य मालमत्ता स्वतःच्या कमाईने मिळवली की शिवसेनेच्या माध्यमातून मिळवली, त्याचा हिशोब त्याने द्यावा. बेस्ट चेअरमन, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते या पदामुळे ही सर्व मालमत्ता मिळविली, हे आपल्याला मान्य आहे का? हा सवाल त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेला आहे. आता काँग्रेसच्या कोंबडीच्या मागे लागलाय.
काय उत्तर काय द्यायचं, तुम्हीच पाठवलंय. हे सत्य आहे, हे सत्य आहे. ज्यावेळेला शरद पवारांकडे गेला असताना शरद पवारांना ते म्हणाले की मी पक्षासाठी एवढा खर्च केला, निवडणुकीच्या वेळेला मला मी एवढे पैसे वाटले, एवढं केलं तेवढं केलं, माझे केवढे पैसे मी वाटप करत असतो. त्यांनी सरळ त्याला गप्प केला आणि त्यांनी सांगितलं, आणि बघा राणेसाहेब, वाटप केलं असेल तुम्ही पैशाचा, पण हे पैसे तुमचे नव्हते, हे शिवसेनेचे पैसे होते, पक्षाचे पैसे असतात. हे पक्षाचे पैसे असतात, फक्त आपल्या खिशामध्ये खुळखुळत असतात. त्याचं वाटप आपण करतो. तुम्ही कशाला प्रौढी मिळवताय की मी एवढं दिलं, मी तेवढं दिलं. मग तुला एवढं कसं मिळालं, कुठून मिळालं, कोणी दिलं? हं, त्याला मी लॉटरीवरती पैसे लावतो, पण अजून न काय साला नंबरच लागत नाही. बरं, लॉटरीवाल्याला मी मस्का लावला, अरे हे ध्यान त्याला तिकडून कुठचं ते नंबर की जो लागेल असा तो तुम्हीच हिशोबाने मला द्या. नाही म्हण, तसं करता येत नाही साहेब. म्हटलं तिच्या आले, इथे फुकट गेला आपला डाव. बरं, उद्धव एका कुठच्या तरी सभेत काहीतरी त्याच्याबद्दल बोलला. त्यामुळे त्यांची संस्कृती आणि माझी संस्कृती नडे, ती संस्कृती माझी नवी नाही. तुम्हाला संस्कृती कधी होते, कधी आणि नार्या ही संस्कृती. गावचे गाव उंड तुम्ही डाक्याना विचारा. आज ते दुसरं कोण ठेव रवी. विधानसभेमध्ये शरद पवारांनीच त्याला असा जोडा हाणला, नाऱ्या घाप उभा राहिला नाही, परत उभा राहिला नाही. काय हाणला तू सांगा त्यांना. 19 जुलै 1993 शरद पवारांचं भाषण आहे. सन्माननीय सदस्य मालवणचे आमदार श्री नारायण राणे यांनी गुन्हेगारांमुळे मुंबईच्या लोकांचे जीवन शाबीत राहिले नाही असे त्यांनी सांगितले. अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यांनी चांगल्या गोष्टीत हात घातला. मला आनंद आहे की या सगळ्या प्रश्नात ते लक्ष घालावयास लागले आहेत. लोकांचे जीवन नीट राहिले पाहिजे असा एकंदरीत त्यांचा बोलण्याचा रोख होता. मुंबई शहरात अनेक जुन्या टोळ्या आहेत. मी पोलीस खात्यात वेगवेगळ्या परिस्थितीत काम केल्यामुळे अनेक टोळ्या डोळ्यांनी बघितल्या नाहीत, परंतु नावे माहिती आहेत. दाऊदची असेल, अरुण गवळीची असेल, हार्या नाऱ्याची असेल, आणखी कोणाची असेल, अशा बऱ्याच टोळ्या आहेत. या सगळ्या टोळ्यांसंबंधित थोडी बहुत माहिती माझ्या डोक्यात आहे. मला आनंद आहे की या सगळ्या प्रश्नांच्या मध्ये गांभीर्याने दखल घेण्यासंबंधी सन्माननीय सदस्य पुढे येत आहेत. हा जोडा आणला, जो नाऱ्या बसला परत उठलाच नाही. कोकणात काहीतरी वाटतं फुरसं नावाचा एक प्रकार आहे. जेवढं माराल तेवढं ते फुगत जातं ते आहे. तसा नारे आहे फुरसं. इतके जोडे खातोय तरी चालला, फुगतच चाललंय. एवढी शरद पवारांनी आबरू घेऊन सुद्धा, हे अगोदर बोलून सुद्धा परत शरद पवारांच्या पक्षात आपल्याला प्रवेश मिळतो की नाही हे पाहण्यासाठी खेटे मारायला लागला. काय करायचं याला? कोणावरती विश्वास ठेवायचा हा प्रश्न मला नवलकरांनी विचारला. म्हटलं तोच प्रश्न माझा आहे. तुमच्यावरती तरी ठेवू का? यांच्यावरती ठेवू का? त्यांच्यावरती ठेवू का? कोणावरती ठेवू? पण अविश्वासानं चालता येत नाही. विश्वासानंच वागलं पाहिजे. नाईलाज असेल कदाचित. उद्धव आणि राज यांचं फाटावं, तुटावं, ते शिवसेनेतनं राज बाहेर पडावा असे प्रयत्न खूप चाललेत. राज तरुण आहे, जरा पिसळतो कधी कधी, नाही असताना, पण सांभाळून घ्यावंच लागतं ना. काही महापाप केलं असेल, गुन्हा असेल, ते शिवसेनेच्या मुळावर येत असेल, शिवसेनेच्या मुळावर येणारा कोणी असला तरी त्याला क्षमा केली जाणार नाही. मातोश्रीवरती काय सारख्या बैठका चालूच असतात की सगळ्यांना विचारा. तुम्ही पण कधी कधी येऊन जात असाल, गेला असाल. सारखी गर्दी. आता बसायलाच जागा नाही इतकं झाले. कोणीतरी राहून जातं.
मातोश्रीवरती गेल्यानंतर तिथे थांबावं लागतं, कोणाला भेट मिळत नाही. तर भास्करमध्ये जाधव मला वाटतं तुमचा काय ढोंग, किती ढोंगी. और कोणालाही माहीत नाही, मला माहीत नव्हतं, उद्धवला माहीत नव्हतं. उद्धव बाहेर गेला होता आणि रवी म्हात्रे घरी जायला निघाला होता. पण तरी पण रवी म्हात्रेला सांगितलं, म्हटलं त्या भास्कर जाधवला आत बोलव, तो गेटवरती येऊन उभा राहिला आहे, आपल्यालाही माहीत नाही. रवीने आतमध्ये बोलवला, तो बसला होता आणि मग त्यांनी सांगितलं की उद्धवजींना फोन करून विचारलं, त्याला यायला वेळ लागेल, भास्करला म्हणा तू उद्या ये. हा निरोप दिला. रवी स्वतः प्रत्यक्ष म्हात्रे स्वतः भेटला. त्याने केवढं कुभांड रचलं चिपळुणामध्ये. आणि मी मातोश्रीवरती गेलो, मला मातोश्रीवरून धक्का बुक्के काढून बाहेर काढलं. एकदाही या प्रसंग झालेला नाही, कोणीही सांगावं, एकदाही नाही. नंतर दुसरे ते कोल्हापूरचे, तेही त्यांच्याकडे गेलेत शेण खायला. काय त्यांचं ना, आळोखे पिळोखे साळोखे. त्याने एका सभेमध्ये भाषण केलं. मातोश्रीवरती मी गेलो असताना शिवसेना प्रमुखांनी मला चालता हो म्हणून सांगितलं. मला इतकं वाईट वाटलं की मी रडत रडत बाहेर पडायला लागलो. इतक्यात मासाहेबांनी मला हाक मारली आणि इकडे या, तुम्ही रडू नका. साहेब चिडले की असंच वागतात कधी कधी, पण ते मनावर घेऊ नका, त्यांच्या मनात काही नसतं. थांबा म्हणे, बसा. आणि म्हणे मासाहेबांनी मला जेवायला घातलं. काय मासाहेब कशाला खानावळ चालवत होती काय? हां, कितीतरी लोक माची साक्ष देत आहेत. मानी मला जेवायला घातलं, मानी मला चहा दिला, मानी मला जेवायला घातलं. आज असती तर दम मारला असता. मला न विचारता ह्यांना जेवायला घालतेस? हां, काय खाजगी तू खानावळ चालवलीस काय? म्हणजे सरळ पुरीच्या मातोश्रीमध्ये इथे मी बसायचं आणि तिथून डायनिंग टेबल दिसायचं, जेवणाचं टेबल. तिथे कोण जेवायला बसले मला दिसत नाही का? आणखीन स्वयंपाकघरातला एक तो भाग असतो, तिकडे जाऊन त्याला जेवायला घालायची गुपचूप, मला कळू नये म्हणून. हा म्हणे मासाहेबांचा आणि शिवसेना प्रमुखांमधील स्वभावातला फरक. म्हटलं चांगलं आहे. आता मा नाही म्हणून आता तिला सांगितलं असतं, तू तर माझ्या जागेवर बस, मी स्वयंपाक करतो. काही उठते, काही सांगतायत. हल्ली या नाऱ्या तरी काय उसना अवसान आणून बोलताय. तुझ्याकडे आहे काय सांग, काढ. मातोश्रीमधल्या भानगडी काढ, उद्धवच्या काढ, माझ्या काढ, राजच्या काढ, सगळ्या नेत्यांच्या काढा. चला, परवाकडेच लोकसत्तेमध्ये मोठं महसूल मंत्र्यांच्या बाबतीत त्यांनी जो काही एकंदर केला होता फ्रॉड मोठा, तो छापून आलेले, मोठं पान छापून आलेले. बरं, नारायण नारायण वाचा. जागा बदलण्यात, शिक्के बदलण्यात, इकडूनची थुंकी तिकडे करण्यात पटाईत एकदम. अनेक गोष्टी त्यांनी मला लिहून पाठवल्या. त्याची उत्तर काय द्यायचे? काय उत्तर द्यायची? हे लोक काय त्याला तक्रारी करत बसतात वर्तमानपत्रामध्ये. कुत्र्यानं आवरा, कुत्र्यानं आवरा. अरे येड धोयानो, कुत्र्याला आवरा काय? आणि दुसरी एक प्राणी बद्दल एक संघटना निघाली, प्राण्यांबद्दल कणवलं असेल आधी. कुत्र्याला हात लावू नका. मग घरी घेऊन जा ना, उपयोगी पडेल रात्री पहाऱ्याला. तुम्हाला झोप नाही आलं तर कुत्र पहारा करेल. काय कुत्र्यानं आवरा कसलं? मी तर म्हणतो लोक असे उठायला पाहिजेत की कुत्री चावरी कुत्री असोत, काही असोत. कारण काय असतं, कुत्र्याला पिल्लं होऊ नये म्हणून इंजेक्शन देतात. अरे पिल्लं नाही होणार, पण त्याच्यात कुत्री चावरी कुत्री असोत, काही असोत. कारण काय असतं, कुत्र्याला पिल्लं होऊ नये म्हणून इंजेक्शन देतात. अरे पिल्लं नाही होणार, पण त्याच्या तोंडातलं, त्याच्या दातातलं ते रबीचं इंजेक्शन आहे, ते कसं नाही होणार? त्याच्या का ते इंजेक्शन्स आहेत का? ते महत्त्वाचं आहे. ते न करता त्याची नसबंदी करून त्याला रस्त्यावर चावायला सोडता. मी तर म्हणतो लोक अशी जिवंत पाहिजेत, जागे पाहिजेत की आपल्या गल्लीत कुठचंही चावरं कुत्रा असो वा नसो, पण त्या कोणाच्या मालकीचं नाही, दांडकं घालून मारा, ठार मारा.
आणि उचलून म्युन्सिपाल्टीच्या कचऱ्याच्या डबऱ्यामध्ये टाकून द्या. कोण नसाल कार्टून्स काढत नाही, राजलाही वेळ नसतो, नाही तर कार्टून चांगलं काढता येईल रे. बरं, जज पुढे एका माणसाला पकडून आणलेलं आहे. काय रे म्हणे, काय याचा गुन्हा काय? म्हणजे साहेब यांनी कुत्र्याला मर्डर केलाय म्हणून त्याला पकडून आणलेलं आहे. मर्डर? कसला मर्डर? मारा. हे वाकडे तिकडे प्रेम मला आवडत नाही. कुत्र्यांवरती प्रेम करा. मी पण करतोय, माझ्याकडे कुत्रे होते, आजही आहे. उद्धव वेडा आहे, राज वेडा आहे. मी खूप कुत्री पाळली आहेत, पण त्यांच्या नाऱ्यासारखी वगैरे यायला लागलं तर मी बाकीच्या तर खरी कुत्री सोडून दिली पाळायची. म्हणजे कुत्रं बरं आहे, पण ते तिच्या आयला मला चावायला निघालं. हाणा तिच्या आयला नाऱ्या. ते हे काम, पवित्र काम तुम्हाला करायचं आहे. दीड फुट्याचं चावरं कुत्रं कोकणात फिरता कामा नये, बिलकुल नाही. म्हणजे आमच्या सभावते रोधाण्याचा प्रयत्न करा, चेचून ठेचून टाकू. अशा तऱ्हेचं हे सगळं आम्ही आयुष्य काढतोय. ही काही पहिली वेळ नाही. या शिवसेनेच्या सिंधुदुर्गावरती कितीतरी लाटा आदळल्यात. कितीतरी शिवसेनेवर बंदी येणार होती, आम्हाला अटक होणार होती. हे सगळं आम्ही अंगावर घेतलेलं आहे आणि सांगून अंगावर घेतलं आहे की हिंमत असेल तर हात लावा. शिवसेना निखारा आहे, निखारा. हात लावाल तर फोड येतील, चटका बसेल, हात जळून जाईल, पोळून जाईल. म्हणून तुमचं तेज तुम्हाला कायम ठेवलं पाहिजे. ह्या तेजाला कोणी मग धक्का लावू शकणार नाही. फुटलात की संपलात. हे तेज कायम ठेवा. कोकणात मला ते दिसलं पाहिजे. महाराजांचं कोकणाचे किती प्रेम, बाप रे, इतिहास आहे. बाबासाहेब पुरंदरेंना जाऊन विचारा, बाबासाहेबांनी लिहिलंय की महाराज वर्षानुवर्ष कोकणात राहत होते. का राहत होते? म्हणजे कोकण ही एक अशी किनारपट्टी आहे, ते निसर्गरम्य आहेच. म्हणजे निसर्गरम्य जरूर आहे, पण हबशी, त्यानंतर पोर्चुगीज, इंग्लिश, हे सगळे लोक त्यांचं त्या सिंधुदुर्गावरती, कोकणावरती लक्ष होतं की एवढा पट्टा जर आपल्या ताब्यात आला तर आपण जग पादाक्रांत करू. एवढं तुमच्या कोकणाचं महत्त्व आहे. तसे असे नतद्रष्ट माणसं ह्या मातीतून जन्मास यावी आणि तुम्ही डोक्यावर घेऊन नाचावं. येत्या निवडणुकीमध्ये तू अंगार नाहीस आहे, तू भंगार आहे, हे दाखवून देण्याचं पवित्र काम तुम्हाला केलंच पाहिजे. जाव नाही मागता है, आणि हे करणार की नाही त्याचं माझं उत्तर पाहिजे तुमच्याकडनं. पद 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 किती पद? तुमची पदोन्नती होते आहे, पद मिळत आहेत, आणि आम्ही काय पददलित? पदांचा वाटप करणारे आम्ही काय पददलित आहोत काय? आम्ही सगळ्यांवरती करतो प्रेम. शिवसेना जात पात मानत नाही, कोकणी मराठा वगैरे मी मानत नाही. सगळे माझी मराठी बांधव हा वाद पेटवण्याचा प्रयत्न करतायत. ज्या शरद पवारांकडे खेट्या मारत होते त्या शरद पवारांबद्दल आता उद्गार काढतोय. हे काय म्हणे मराठा, अस्सल मराठा म्हणे मी. अच्छा, ही परीक्षा कशावर घेतात? अस्सल आणखी नकली कशावरती घेतात? काय त्याला मोजमाप आहे की काय? अस्सल मराठा मी आहे. मराठावाद आणू नका. मराठावरती सुद्धा आमची भिस्त आहे. मराठा पाहिजेच, जगलाच पाहिजे. मराठा गेला तर सगळं संपलं. पण मला घाटी कोकणी नाही, मला आवडत नाही. आम्ही सगळे एका आईचे लेकरू आहोत आणि एका छत्राखालीच मोठं झालं पाहिजे. आणि म्हणून कोकणातली जातपात गाडा आणि सगळे एक मनानं, एका वृत्तीनं, एका जिद्दीनं, बंडखोर होऊन, मी शिवसेनेच्या सुरुवातीलाच माझं ब्रह्मवाक्य आहे बरं, ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, अस्पृश्य घाटी कोकणी हे वाद गाडा
आणि सगळ्या मराठ्यांची एकजूट करा आणि मग छत्रपतींचं नाव द्या. मी गरीब श्रीमंत या दोनच जाती मानतो. गरीब आणि श्रीमंत यापेक्षा तिसरी जात नाही. श्रीमंत आणि गरीब. श्रीमंतांना गरीब करू नका, पण गरिबांना श्रीमंत करा. एवढं तरी करा. ते पुण्यपदरी घ्या. कोकणाचा कॅलिफोर्निया होणार. तुझ्या घरात झाला ना तुझा कॅलिफोर्निया, बस झालं. तू काय करतोय? बरं, याला नीट इंग्लिश येत नाही. हिंदी म्हणजे मैंने बोल्या. अरे बोल्या यायला बोल्या. एकदा मुख्यमंत्री असताना मी वर्षा बंगल्यावर गेलो होतो. हे बसलं होतं नागोबाचं पिल्लू. मी त्याच्या इथे. त्यानंतर महेंद्रचे ते हे आले होते आनंद, आणि एक कोणतरी फॉरेनर त्यांनी आणला होता, गोरा साहेब, मोठा तगडा असा. विषय होता BSTला काही त्यांनी मीटर्स काढली होती, आणि मीटर्स तिथे बसली की नाण्यांचा गोंधळ होणार नाही, फटाफट माणूस मोकळा होईल प्रवासी, आणि कंडक्टरमध्ये भांडणं लागायची नाहीत. हे बसले नागोबा ITमध्ये. असे त्याला त्याच्या पोलिसीस असतात की साला इंग्लिश ते करून टाकेन साली, मला तर त्यांची ही झालेली असते. आणि तो बोलायला लागला, आणि हा नारायण ते काय झाटं कळलं काय तुला? एक अक्षर नसेल कळलं त्याला. तो आपल्या याच्यामध्ये फर्स्ट क्लास ऑफ स्ट्रीट आणि अँड दॅन फॉर दिस इज फॉर इट बापाची. हे याला तुम्हाला एवढे पदास बसवलं, खरं आबरू माझी जात होती, मला साला घाम फुटला. काय म्हणेल तो फॉरेनर, काय म्हणाल, काय येड जवळ कोण बसवले हो तिथे? हे सगळे अनुभव घेऊन उभा राहिलोय तुमच्या समोर. बरं, मानताय तो पण बाबा आहे. बरं, तर मग आता निर्धारानं जायचं सिंधुदुर्गात. सिंधुदुर्गाचा एक शिरा ढासळू द्यायचा नाही. त्याचं पवित्र काम तुम्ही करायचं शिवसेनेचे मावळे म्हणून. आणि मग येतोच आहे मी मैदानात. मी सिंधुदुर्गाच्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये माझ्या 1-2 सभा लागणारच, आणि मी घेणारच. त्यावेळेला शिवरायाचा भगवा झेंडा, शिवसेनेचा हा भगवा झेंडा डौलानं, जबरदस्त तेजानं फडकत राहायलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय बाळासाहेबांचे विचार हे खऱ्या अर्थाने आपल्या हृदयामध्ये रुजले असतील. आपण साहेबांना शपथ देऊया की आपल्या आदेशान्वये ह्या सिंधुदुर्गातला सिंधुदुर्ग किल्ला अभेद्य आम्ही राखू. आपल्या आशीर्वादांच्या पाठीशी राहू दे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं. वीडियो को लाइक, कमेंट और शेयर करना बिल्कुल ना भूलें, और ऐसी ही अपडेट्स के लिए चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें, ताकि हमारी हर वीडियो की अपडेट आपको सबसे पहले मिले.